चाकण शिक्रापूर रस्त्यावर चाकण येथील माणिक चौकातून शिक्रापूर बाजूकडे भरधाव निघालेल्या मद्यधुंद कंटेनर चालकाने गुरुवारी 16 जानेवारी 2025 रोजी दुपारी अक्षरशः हैदोस घातला। या कंटेनर चालकाने चाकण येथील माणिक चौकात एका महिलेसह एका लहान मुलीस जोराची धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या। तसेच शिक्रापूरकडे जाताना यमदूत बनून आलेल्या या कंटेनरने रस्त्यावरील वाहनांना जोराची ठोस मारल्याने 10 ते 12 वाहनांचे मोठे नुकसान झाले असून यात सुमारे 8 जण जखमी झाले आहेत। चाकण पोलीस स्टेशन हद्दीत चाकण शिक्रापूर रोडवरून शिक्रापूर बाजूकडे जाणाऱ्या बेफाम कंटेनर चालकाने हे अपघात केले। गुरुवारी दुपारी कंटेनर चालक अकीब खान वय 25 राहणार हरियाणा हा आपल्या ताब्यातील कंटेनर क्रमांक HR 55 AV 2283 हे वाहन घेऊन चाकण बाजूकडून शिक्रापूर बाजूकडे भरधाव जात होता। या दरम्यान कंटेनर चालक खान यांनी येथील माणिक चौकात एक महिला आणि एक लहान मुलगी यांना धडक मारून अपघात केला। त्यानंतर बिथरलेल्या कंटेनर चालकाने शिक्रापूरकडे जाताना रस्त्यातील 9 ते 10 वाहनांना ठोस मारून वाहनांचे नुकसान केले। चाकण पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्याने चाकण पोलीस स्टेशनकडील अधिकारी व अंमलदार यांनी शासकीय वाहनाने सदर कंटेनरचा पाठलाग करून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला। स्थानिक तरुणांनी देखील दुचाक्यांवरून पाठलाग केला। बहुळ येथे सदर कंटेनरने एर्टिगा या शासकीय वाहनास ठोस मारून पुढे निघून गेला। या अपघातात पोलीस अधिकारी बालंबाल बचावले तर 2 जण किरकोळ जखमी झाले। त्यानंतर बेभान अवस्थेत असलेला कंटेनर चालक पुढे रस्त्यात आडव्या येणाऱ्या वाहनांना ठोस मारून अपघात करत जात होता। शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीत वाजेवाडी या ठिकाणी चाकण पोलीस व शिक्रापूर पोलीस यांच्या मदतीने स्थानिक लोकांनी रस्त्यात डंपर आडवा लावून सदर कंटेनर थांबवला। या दरम्यान रस्त्यावर जमलेल्या लोकांनी सदर कंटेनरचा चालक अकीब खान राहणार हरियाणा यास जबर मारहाण करून गंभीर जखमी केले। त्यास शिक्रापूर पोलिसांनी तातडीच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले। सदर अपघातात चाकणमधील एका महिलेला व एका मुलीला गंभीर दुखापत झाली आहे। त्याचप्रमाणे सदर कंटेनरने रस्त्याने जाणाऱ्या 9 ते 10 लहान मोठ्या वाहनांना ठोस मारून नुकसान केले आहे। या विचित्र अपघातात मात्र 8 ते 10 जण जखमी झाल्याचा अंदाज आहे। जखमींची नावे अद्याप समजलेली नाहीत। जखमींवर चाकण येथील खासगी दवाखान्यामध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले आहेत।